नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यायाम याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. व्यायाम कोणी करावा, व्यायामाचे महत्त्व, व्यायामाचे फायदे, व्यायाम कोणी करू नये, कोणत्या अवस्थेत करावा आणि व्यायाम कधी थांबवावा याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. आयुर्वेदातील अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये वरील श्लोक आलेला आहे. लाघवम कर्मसामर्थ्यम दीप्तो अग्निमेध सक्षय विभक्तम घनगात्रत्वम व्यायामात उपजायते. यामध्ये व्यायामाचे महत्त्व सांगितलेले आहे. व्यायाम करताना मुख्यतः अभ्यंग करून मग व्यायाम करावा. अभ्यंग म्हणजे सगळं शरीराला तेल लावून मग व्यायाम केल्याने त्याचा फायदा जास्त होतो. आता व्यायामाचे कोणकोणते फायदे आहेत ते आपण बघणार आहोत. व्यायाम केल्याने जठराग्नी प्रज्वलित होतो, पचनशक्ती वाढते, तसेच शरीर सुस्पष्ट आणि निबिड दिसते, आळस दूर होऊन कार्य करण्याची शक्ती प्राप्त होते, शरीर हलके होते, शरीर सौष्ठव प्राप्त होते आणि शरीरातील एक्सेस फॅट कमी होण्यास मदत होते. आता व्यायाम कोणी करू नये. चिल्ड्रन्स म्हणजे 9 वर्षाखालील लहान मुलांनी व्यायाम करू नये आणि एजेड पीपल म्हणजे 70 वर्षावरील वय असलेल्या लोकांनी व्यायाम करू नये आणि ज्यांना पचनासंबंधित तक्रारी आहेत त्यांनी व्यायाम करू नये. आता एक्सरसाइज म्हणजेच व्यायाम कधी थांबवावा. आपण बऱ्याचदा अशा न्यूज ऐकतो की जिममध्ये लोकांना एक्सरसाइज करता करता हार्ट अटॅक वगैरे येतात. तर त्याचं रिझन असं अतिरिक्त ताण आपल्या हृदयावर आल्यामुळे अशा कंडिशन्स होतात. त्यामुळे अर्धशक्ती म्हणजे जेव्हा तोंडाने जेव्हा श्वासोच्छ्वास सुरू होतो तेव्हा बंद करावा.